आणि आम्ही करावंच, आम्ही संतांचं वचन पाळावंच. क्षण तटस्थ सावध. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वयाच्या 22व्या वर्षी मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. क्षण याचा अर्थ तटस्थ सावध. देवाच्या दारात तसं थांबायचंय मला. कसं? उगं गेलो म्हणून जायचं नाहीये. मी संसारिक जरी असलो तरी माझं उभं टाकणं जीवे वेगू, माझं उभं टाकणं संसाराच्या विलिप्त असणार आहे त्याच्याजवळ. माझ्याकडे वेळेला किंमत नाहीये. मी संसारिक जरी असलो तरी माझं त्याच्यासाठी असणं हे सर्वस्वाचा त्याग करून आहे. ज्ञानोबा सांगतात, माणूस प्रापंचिक असला काय, संसारिक असला काय, ब्रह्मचार्य सांभाळणारा असला काय, संसाराची व्याख्या वेगळी आहे. ते भगवान श्रीकृष्ण सांगतात, तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वैशित चेतसा. तू काय मी काय हे जग काय, प्रत्येक जण याच्यामध्ये गुंतलेला आहे. जसं पार्थाला सारथाच्या कृष्णाची गरज आहे, सारथी कृष्ण आहे म्हणून विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध जिंकलंय. अगदी आमचंही तसंच आहे. आम्ही वचन जर पाळलंय संताचं तर देव त्याचं वचन मोडतो पण आमचं रक्षण करतोच आहे. पिता महाविश्वाला भगवान श्रीकृष्णाने वचन दिलंय, काहीही झालं तरी महाभारतात शस्त्र उचलणार नाही, उचलणार. जागेत ना तुम्ही? काही झालं तरी शस्त्र उचलणार नाहीये. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा पितामहा भीष्माने गैरफायदा घेतलाय. बाणावर बाण मारलाय, रथाचा पाय तुटलेला, अर्जुन रक्तबंबाळ झालाय, जीव जातोय की काय कळतंय कृष्णाला. माझ्या कृष्णानं स्वतःचं वचन मोडलं, शस्त्र उचललं. आम्ही म्हणलं देवाला, अहो तुम्हीच वचन मोडता देवा, कसं चालणार आहे? देव म्हणला, हाच तर नियम आहे. मी माझा दिलेला शब्द मोडू शकतो पण भक्ताचं रक्षण करणं सोडू शकत नाही. आता विश्वास आहे. तटस्थ. आम्ही त्याच्या दारात जावं, तो आमचं रक्षण करणार, आम्ही त्याला मागावं, तो आम्हाला सोडणार नाही. द्वारकेचा राणा तो पांडवाचं रक्षण करणार, हाच तर शास्त्राचा सगळ्यात मोठा नियम आहे. पण त्याच्यासाठी माणसाला अर्जुन होता आलं पाहिजे. आम्हालाही प्रत्येक वचन तेवढ्याच आत्मीयतेनं सांभाळता आली पाहिजे, आचरण करता आलं पाहिजे. आम्ही एक धरतो तर एक सोडतो, आम्हाला सगळं हवंय तसं नाही चालत. काही गोष्टीचा त्याग लागतोच. बायको लेकरं मिळली तरी तुकोबाराय म्हणले, बरे झाले देवानी घाले दिवाळे परी, या दुष्काळे पिढा गेली. अहो श्रीमंत असणारी संत सगळी श्रीमंती त्यागली हो. जर तुम्ही ऐकलं असेल तर मंगळवेढाचे दामाजी पंत नावाचे संत होते. फार श्रीमंती, राजा होता माणूस तो. पण त्याग जगाच्या मालकाने सामर्थ्याने भेट दिली हो. हे सगळं आपल्या आत्मीयतेवर, आपल्या चिंतनावर अवलंबून आहे. देव शेवटी मानण्यावरच आहे. आणि खरं सांगताय, जसा विचार कराल ना आयुष्यात तसंच घडतं बघा. अनुभवून बघा तुम्ही जसा विचार करताना तसंच घडतं. तुम्ही नवीन गाडी आणायची, पुसताना म्हणायचं माय नवीन आणली, ठुकली तर ठुकतीच ती. विचारच करायचं नाही ना वाईट. तुम्ही जशी बुद्धी वापरताय तसं तुमच्या तसंच कार्य करतं हे शरीर. म्हणून वाईट विचारच करायचा नाही. आम्हाला विश्वास आहे, मागे पुढे उभा आहे, आली आघात निवाराया. अहो काही झालं तरी आम्हाला काही होणार नाही, कारण विश्वास आहे. आम्ही वैष्णव आहे. अरे काळाचेही काळ, आम्ही लढिवाळ विठ्ठलाचे. आम्हाला काळाचाही काळ घाबरतो. शब्द लक्षात घ्या, काळाचाही आम्ही काळ आहोत. आम्ही कोण आहेत? काळाचे काळ आहोत. त्याचा बाप आहेत आम्ही, कारण आम्ही त्याचे राजस आहेत. आम्ही विठ्ठलाचे लाढवलेले, आम्ही त्याची लेकर आहेत. आम्ही का घाबरायचं? आम्ही संकटांना झुरून चालणार आहे का? आम्हाला विश्वास आहे. हरिमुखे अहो झालेलं सगळं मागे झाले, पाहू नका पुढे जामीना आहे तुका. मागे जे झालं ते झालं रे, इथून पुढं तरी सांगतात कार दिलाकडे मसनात गेली ना, आता काय माळा घाली तर कडू, आता घाल, उद्या मेला तरी माळ करी म्हणून मरतील की. एका दिवसाची माळ तरी काय पुण्य कमी देणार आहे का दादा तुम्हाला? माणसं फार पुढचा विचार करतात. नाही रे, आहे तो क्षण जगत. चला कीर्तनात बसलाय ना, घ्या आनंद. टाळी वाजू वाटली वाचा, अरे नाचू वाटलं नाचा, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा. आता एखादी बाई म्हणून नाचली असते ग, पण जे संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ता घेईन. घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीन शिरली होती अंगतात, ये घरी तुला महाराजन दाखवतो. नाही ग माय, असू द्या, असंही जग. तेजोनी या जण भक्ती करी, असंही जग आहे. इथे काही चांगलं केलं ना तरी लोक चांगलं बोलतील, याचा काही मेळमाळच नाहीये. जाऊ द्या, हरकत नाहीये. कसं असतं ना आयुष्यामध्ये, आम्ही त्याचं नामचिंतन करावं. आमची लाज राखायचं काम तो करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण.
आम्हाला जर आमच्याशी प्रामाणिक राहता आलं ना तर आम्हाला जगाच्या बोलण्याची काळजी करायची गरज नाही. कारण मला विश्वास आहे जर मी प्रामाणिक आहे तर जगाचा मालक एक दिवस न्याय करणार, या विश्वासावर मी जगतोय. आणि त्याच्याकडे असा न्याय आहे ना दादा, देव प्रत्येक रूप घेऊन रक्षण करतो म्हणजे करतोच. आम्ही नाही, माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमुते. गुरु होशील, बंधू होशील, माय होशील, पिता होशील, चुलता होतील, काय व्हायचं ते हो, तुला गरज पडेल ते होशील. रक्षिता रक्षण करणे, आपदी संकट, आमचं संकट निवारणार हा आम्हाला विश्वास आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो काही हरकत नाही, जीवे वेगू, आम्ही आमचा संसार नाही केला तरी चालतंय. पण मला खरं सांगा मायबाप, आपला संसार आपण चांगला करू का देव चांगला करेल? कोण बोलत जा, बोलत जा मायबाप. देव चांगला करेल ना? देऊळगावकर कोण करेल? हा बोलायचं, हा बोलायचं. अरे अजून तरी सरकारचा बोलण्याला GST नाही, बोलायचं फुकट आहे अजून तरी महाराज, बरं का, बोलणं फुकट आहे, बोलायचं बिंदास बोलायचं, काही विषय नाही. हा जे विचारेल ते बोलायचं. सांगा मला कोण चांगलं करणार आहे? आपलं देवच करणार आहे की नाही? तुम्ही मुद्दाम करताय का? म्हणजे बोलत नाही असं मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची? हा, माणसं मुद्दाम बोलत नाही. कीर्तन झालं मित्राला म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवित होती, लय बोलत होती, बघत होती आपल्याकडे, विचारित होती आपल्याला, पट्ट्या बोललाच नाही. कसं म्हणजे काय काय भेटणार काय तुम्हाला? बोलत रे, विचारतं ना माणूस, मग दाद द्यायची की रे, होय की नाही? एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमाविला. मला एकटीला जमलं असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? अरे मला एकटीला जमणार नाही म्हणून तुमचा अट्टास घातला ना. संकीर्तन आहे ना, हे सगळ्यांना धरून चालावं लागतं. असं एकट्यानेच पळून चालणार? तुम्हाला कळलं तर मजा नाही, तर काय सांगण्यात तरी मजा आहे मला सांगा. कळत नाही असं नाही, सगळं कळतं. कोण आहे असा जगात ज्याला कळत नाही? अहो किती वेडा असू द्या त्याला कळतं दादा. कळत कसं नाही? पिल्यावर माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय. मार मार मारतं राती बायकोला, सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? माय आता पियाला की टोपलंभर शिळीच्या लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणू काय गोड लागतात, खा. खाईल का माय त्यो? किती बी वाढलेल्या असू द्या बाटल्या, तेवढ्या धुंदीत म्हणून येडाय ग लेंड येत ना ते कळतो त्याला. कळत कसं नाही? अगदी तसं आहे आपलं. कळत कसं नाही आपल्याला? सगळं कळतं, पण ज्या बुद्धीला कळतं ती बुद्धी मनाचं मन तिला ऐकू देत. विवेका ते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसेजे तरी हिंडवी दाही दिशा. पाहुणींचं वर्णन आहे. विवेकी माणसाला विवेक विसरायला भाग पाडते, संतोषाला चाड लावते, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. पण यालाही स्थिर करायचं साधन आहे. आता कोठे धावे कधी तुझे चरण, म्हणजे कुठे आले देवाची, हे कुठं स्थिर होतंय? जाऊ देवाची आकावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, सुख दुःख देव निवारील भूक. कुठं आलं हे फिरून? देवाच्या दारातच आलं की नाही? शेवटी त्याच्याशिवाय कोण जागवणार आहे मला सांगा? एकमेव नामचिंतन आहे जे सत्य समजून सांगतं. आणि इथे सत्य एकच आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळी द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. माऊली फार सामर्थ्याने सांगतात, योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ असत्य, द्वैत असत्य, सत्य कल्पना असत्य. नलगती सायास जावे वणांतरा, सुके येतो घरा. तुकोबा सांगतात ठाईच बैसोनी आवडी अनंत. फक्त काय म्हणा हरिमुखे, अहो नामा म्हणे तर असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग. निदान म्हणजे कमीत कमी. आता आपण सरळ भाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये म्हणतो बघा, अरे चांगलं वागायचं सोड, निदान नीट बोलत तरी जा. निदान म्हणतो की नाही? निदान एवढं तरी कर, हे नाही जमलं निदान एवढं तरी. अरे नाही तुला सप्त्याला पटी देता आली, गप तरी पड, बंद तरी पाडू नको. असं निदान निदान एवढं तरी कर. चांगलं नाही वागता आलं, निदान वाईट तरी वागू नको. कारण अख्खंच गाव काही चांगलं वागत नसतं, दोन चार तरी खौट असतातच. अख्ख्या गावानं ठरवलं या वर्षी चांगला सप्ताह करायचा, दोन चार म्हणले गेल्या वर्षीचा हिशोब द्या. अरे अरे तू करून बघ, खिशात येत नाही, खिशातलं जात. फक्त करून बघत जा. नुसतं ना खुपसून 10 रुपयाची 50 रुपयाची पट्टी देऊन सप्ताह होत नाही दादा. माणसं पैसा दिला की असं बोलताच काय त्यांच्या बापाचा सप्ताह आहे. अरे वेड्या, इथं खिशातलं जातं, खिशात येत काही नाही. आणि विनंती माझी, पाया पडते तुमच्या मी, सप्ताह फार मोठं वैभव आहे, करणाऱ्याला करू देत जा.
एकट्यामुळे बंद पडतो रे तो. आणि एकटा चांगला असला ना दादा, गावात एक माणूस चांगला असू द्या, एक माणूस, त्या गावासारखं वैभव दुसरं नाही. आणि एका माणसात काय ताकद असते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. अहो एका माणसाच्या जेव्हा अख्खं हिंदवी स्वराज्य उभा टाकलं मुघलांच्या नाकावर टिपचून, एका माणसाची ताकद मी तुम्हाला काय सांगणार आहे. माणूस एक चांगला असावा दादा. अहो जंगलाला आग लागली, चिमणीनं चोचीमध्ये पाणी घेतलं आणि जंगलाची आग विझवायला लागली, अख्खं लोक हसायला लागली. लोक म्हणजे अक्कल आहे का तुला, जीव केवढा तुझा. अगं भले मोठे आम्ही वाघ सिंह हत्ती, अगं घाबरू घाबरू पळायलो, तुझी काय कथा. लोक मला बी म्हणतात तीच बरंच आहे ग, लईच बोलती. आता जीवावर असतं का दादा. आधीच तर मला बायका तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसत्या, समोर लय किरकोळ. आता ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटच असतंय, शरीरावर कुठं काय असतं का रे. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे भाई का. चिमणी म्हणली खरंय दादा तुझं, दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. नाही मला चांगलं वागता आलं, मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय, कर्मा भावे साह्य, साह्य होतोय, दास होतोय, बास मला बाकी काय करायची गरज आहे. मी प्रामाणिक आहे ना. बघू पुढच्या पुढं, जगाचा मालक आहेच की, घालून या भार राहिलो निर्विले संती विठोबासी. तू काय म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझ आहे, मला जाण आहे वाहे माऊलीचे, त्याला कळतंय मग काय गरज आहे हसूनी संसारी. पण जीवे मी का अट्टहास करावा, माझा अट्टहास एवढाच आहे की आयुष्यात मला तुझी आवड लागावी, तुझ्या दारात येता यावं, खरं कळावं. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट बरं का तरुण मंडळी, भजन न आवडणं. सगळ्यात निर्लज्ज. एखादा मित्र जर म्हणत असेल ना मला नाही कीर्तन पटत, त्याच्यासारखा नालायक दुसरा नाही. आणि तसल्याच्या नादी लागू नका एवढी मात्र विनंती आहे. आयुष्यात खरं सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे भजन आवडणं, आणि सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न आवडणं. आजची पिढी फार विचित्र झाली. एखाद्या मुलीला विचारलं ना का ग बाय हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबाप आहेत, पण कधी भजन करताना देवाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाही. ते फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू, तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय. पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सत्य तुम्हाला नाकारून चालणार नाही. देव मानतोय म्हणून आहे की रे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामण्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे, अरे सूक्ष्मता लक्षात घे, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर. अरे मीच पंचमहाभूत, मीच अणुरेणू, मीच आकाश, मीच गगन, मीच वायू, मीच अग्नी, अरे मीच पडणारी थेंब, मीच त्या मातीमधून आलेला सुवास, अरे मीच सर्वस्व विश्वोत्पत्त्यादी हेतवे. मग माऊली सांगतात खरंय विठ्ठला, या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मला तेव्हा कळालं जेव्हा मी भक्त झालो, मला तेव्हा कळालं जेव्हा माझी आवड तुझ्या नामचिंतनाची झाली, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरान येईन गुडी. तेव्हा मला कळालं ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा. तेव्हा मला कळालं देवाची हे सगळं करून जे स्थिरावयाचं ठिकाण आहे ते तुझं दार आहे. आम्ही म्हणलो गेलो देवाच्या दारात, मिळतं काय, हो मिळायची कुठे अपेक्षा करता, करावं काही लागत. आता शब्द नीट ऐका हरिपाठातले. तेने, तेने म्हणजे तो आपल्यातला आहे का. आम्ही म्हणता आलं असतं, आम्ही म्हणता आलं असतं, आपण म्हणता आलं असतं तेने. तेने म्हणजे तो भलता आहे आपल्यातला. सोप्या भाषेत तो वैष्णव नाहीये. वैष्णव आहे तो मुक्तीच्या पाठीमागे लागत. ज्ञानोबराय कधीच मुक्ती मागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात देवा या नामचिंतनाचा अट्टहास असाच जीवनपणी मला घेता यावा. तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, उपजोनी या पुढती येऊ तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. म्हणजे वैष्णव मोक्ष मागत नाहीयेत, वैष्णवाला पुन्हा पुन्हा जन्म हवाय. मग तो वैष्णव आहे का, नाहीये. तेने भलता आहे तो आपल्यातला नाहीये. मग कदाचित तो साधिक आहे, तो साधनिक आहे, तो योगी आहे, तो तपस्वी आहे, पण तो वैष्णव नाहीये.
साधी यल्या. वर्तमान भूत भविष्य कळतं? वर्तमान भूत भविष्य काळ कळतो का? वर्तमान, एक काम करा, आता पाणी आलंय म्हणजे पाणी पडलंय म्हणजे नदी बिदीला पाणी आलं असं आलंय का? नदी बिदी आहे का गावा शेजारी? पाणी आहे का तिला? नाही का? हिरं आहे का? हिरं आहे का? हिरीला पाणी आहे का? हा, झाल्यावर नेऊन टाका मला. काय लागा तुम्ही? काय तुम्हाला शास्त्र विचारते होय रे? मराठी व्याकरणात शिकलं नाही का? भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ शिकलात ना? हा, मी आहे, मी करतोय, वर्तमान काळ मी केलंय. हा, मला करायचंय. भविष्यकाळ मी केलंय, भूतकाळ मी करतोय, वर्तमान काळ. बरोबर? बर, साधायच्यात भविष्यकाळ, साधतोय वर्तमान काळ, साधी आल्या भूतकाळ. साधून झाल्यात त्या, साधायच्यात का नाही? अहो, ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. भूतकाळ येतो, आम्हाला गरज नाही, आम्ही वैष्णव आहेत, हरिमुखे. म्हणजे याचा अर्थ भगवंताच्या दारात गेला, क्षणभर थांबला, 4 मुक्त्या साधल्या जातात असं वर्णन बिलकुल सुद्धा नाहीये याचं. क्षण याचा अर्थ क्षण नाहीये. क्षण याचा अर्थ सावध आहे, तटस्थ आहे. आम्ही कायम, अहो संतांनी नुसता शब्द टाकावा आणि आम्ही तो रत्नासारखा झेलावा. नुसता झेलावा नाही, आचरणात आणावा. किती तटस्थ असावं? त्या कान्होपात्रेसारखं तटस्थ किती असावं? 16.5 वर्षाची कान्होपात्रा, वेश्येची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा. काय कीर्तन असेल दादा? कीर्तन ऐकायला कान्होपात्रा, अजनाई, मुक्ताई कीर्तन करणारे नामदेवराय. तरी लोक बसल्या बसल्या कान्होपात्रेला म्हणली, लाज वाटते का हिला? नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? डोळ्यातनं पाणी आलं कान्होपात्रेच्या. वाईट वाटलं. ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि विचारलं ज्ञानोबारायांना, विश्वमाऊली ना तुम्ही? जगाची माय ना तुम्ही? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, मुक्ताई म्हणतात तुम्हास. काय चूक आहे माझे ज्ञानोबा? तुम्हीच सांगा, काय चूक आहे माझी? वेश्येच्या कुळात जन्माला आले हे माझ्या हातात होतं का? मला माझा बाप माहित नाही, यात माझी चूक आहे का? माझं कुळ नीच आहे, मान्य आहे आम्हाला, पण यात माझी चूक आहे का? मी बाई म्हणून जन्माला आले, यात माझी चूक आहे का? नाचणारीची पोरगी म्हणून प्रत्येक जण वाईट नजरेनं बघतो. अहो, पंढरीच्या दारात गेलं, चरणावर मस्तक ठेवायचं म्हटलं तर लोक हाताला धरून बाजूला काढतात, सांगतात लायकी नाही तुझी मंदिराची पायरी चढायची. तुम्हीच म्हणता ना ज्ञानोबा, जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. भावनेत कुठं कमी पडले मी? मलाही वाटतं माझ्या मायबापाला भेटावं. मलाही वाटतं त्या पांडुरंगाचं एकदा स्वरूप बघावं. ऐकतो आम्ही, वर्णन ऐकल्यावर वाटतं, ओढ निर्माण होते, जीवाला निर्माण होतो. जीवाला वाटतं एकदा तरी त्या विठ्ठलाला जाऊन भेटावं. जात नाही असं नाही हो. सर्वस्वाचा त्याग केला तरी लोक बोलायचं ते बोलतातच. काय करू ज्ञानोबा, तुम्हीच सांगा. ह्या जगाला ओरडून सांगता यावं की माझ्या बापाचं घर आहे आणि मलाही बाप आहे, अशी एखादी जागा सांगा. ज्ञानोबा राय म्हटले, सगळं सांगतो कान्होपात्रा, पण वचन दे, तिथं गेल्यानंतर महागारी फिरता येणार. कान्होपात्रेनं वचन दिलं ज्ञानोबारायांना, काही झालं मला माझा बाप भेटला की मी मागं फिरणार. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगावा, बापाला भेटायचं ना, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. कुठं जायचंय? मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासी विठीवर, तेथील मोकाशी मोकाशी मालक, तेथील मोकाशी उभासी विठीवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मदतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मदतीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तो एकमेव आहे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं की सगळी व्यथा निघून जाणार आहे. महाराज सांगतात, आयुष्यात तेवढंच करा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ.
पहावे चरणी ठेवी माता चुकवी व्यथा जन्माच्या गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय हेवी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई हेवी वेळो वेळा वेळो वेळा 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 डोई वेगळा नवात हरी वेगळा नवात हरी अनवात हरी देव कळला पाहिजे जागा रे बाहिलो जागा तुम्ही जागा रे बाहिलो जागा चोर निजल्या नाडोनी भागा तुम्ही जागा रे बाहिलो जागा चोर निजल्या 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 चोर निजल्या नाडोनी भागा चोर काळ चोर म्हणजे काळ काळ झोपलाय तर हुकून पळा नाडोनी चुकवून पळा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा जागा 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 रे भाईलो जागा तुम्ही जागा रे भाईलो जागा जागा रे भाईलो जागा तुम्ही जागा रे भाईलो जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग 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 जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती उठा की जमाया बाप कैसी लागली झोप उठा की जमाया बाप माया बाप उठा की जमाया बाप माया बाप उठा की जमाया बाप कैसी लागली झोप हुजूर जावं एवढीच कोणी ठेप हुजूर पंढरपूर हुजूर जावं एवढी चुकवा की ठेप जाणं होत नाही देवा संसारिक माणसं आहेत आम्ही हरकत नाही जिथपर्यंत जाता येईल नाही जाता आलं आहात तिथे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा देऊळगावकर म्हणा म्हणा मरायच्या आधी तेवढं तरी म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हरिवाल नर देह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर देह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव काकडा पण यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही त्याची अख्खी जिंदगी भांगार गेली तुझ्यासाठी गेले म्हणा तुझ्या नालायका तुझ्यासाठीच गेले जेवढे गेले तेवढे काय पण विचित्र पिढी निघाली कुठं रमावं हे जर कळत नसेल तर काय भविष्याचं कळणार आहे हित कळत नाही चूक त्यांची नाही काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही काही म्हणते बसलो पण पाणी चालू झालं निघून आलो काही म्हणते शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही तुमच्या चुकाच नाही रे तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही
तुमचं मन कीर्तनात स्थिरावत किंवा सुखावत नाही. मायबाप या तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुमचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी का बोलावं? माऊली सांगतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. पाप जे हिताचं वागू देत नाही. काय करावं? पाप चाळायचंय हो. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. आवड लागेपर्यंत बळजुबरे नाही म्हणा. आपोआप आवड लागेल. वेळ लागणार नाही आवड लागायला. एक कीर्तन उगाच ऐका, दुसरं ऐकू वाटेल, दुसरं थोडं कमी, तिसरं अजून ऐकू वाटेल, चौथं अजून ऐकू वाटेल. थोडा वेळ द्या, कॉन्स्टंट राहा. कान्होपात्राला बोलतायत लोक. जागेवर आले का तुम्ही? हा, फिरत जा पण येत जा महाराज बरं का. असं इष्टी सोडायची नाही. चहा पाण्याला थांबती महाराज आहे की नाही. हां, मग महाराज कान्होपात्राला लोक बोलतायत. शेवटी 16.5 वर्षाची पोरगीच ती. ऐट वाटलं त्यांना. माऊलींना विचारलं. माऊली म्हटलं काळजी करू नका, जा त्या पंढरीला, बाप भेटेल तुमचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा देऊळगावच्या माय माऊल्या एवढ्या सुंदर होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं. इतकं देखणं रूप त्यांचं होतं. आणि संत कोणतेही घ्या, तुम्हाला देखणेपणा दिसणार. ज्यांचा अभंग आहे, माझे ज्ञानोबा आहे, त्यांच्यासारखं चैतन्य तुम्हाला कोणाच्या चेहऱ्यावर दिसणार? जे चैतन्य ना माझ्या ज्ञानोबारायांचा, अगदी राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. कारण अवतारच महाविष्णूचा. सखा महाविष्णूचा अवतार सखा गोष्टीत विचार केला तर तुम्ही कधी सामर्थ्याने ज्ञानोबारायांचा चेहरा पाहिला तर माझ्या ज्ञानोबाराय एकतर तरुण वय आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे माऊलींची. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. तरुण आहात तुम्ही पोरांनो, काहीतरी संप्रदाय थोडासा डोक्यात घ्या. विश्वातलं सगळ्यात मोठा ज्ञान असणारा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी सांगितला माऊलींनी. आपण जे आत्ता शिकतोय ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BHMS, MBBS, MD, PhD, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर डिग्री घेतोय, म्हणजे ॲग्रिकल्चर करतोय, फार्मसी करतोय, MPSC, UPSC भरतीची तयारी, जे काही आपण आत्ता करतोय ना, हे सगळं ज्ञान ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. जी झुलॉजी, बायोलॉजी, केमिस्ट्री आपण आज शिकतो, ती माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितली. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी वय वर्ष 16 असणारे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे तया विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. गांभीर्य लक्षात घ्या. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. जे डॉक्टर लोक आज सांगतात ना नाडीशास्त्र, ते माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. संपूर्ण नाडीशास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये. शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे तो व्यक्ती तपस्वी होतो, योगी होतो, योगियांचा योगी होतो. कुंडलिनी शक्ती असते, जागृत करायची असते. 3.5 वेडे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती षडशस्त्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. जी योग आत्ता शिकतात ना माणसं, ती योगविद्या माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी सांगितली. आणि योगविद्या असल्याशिवाय आजही माझे ज्ञानोबाराय जिवंत आहेत याचं सामर्थ्य आहे का दादा मला सांगा. आजही माझे माऊली जिवंत आहेत. हे आम्ही तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ करून देऊ शकतो. आजही माझे ज्ञानोबाराय जिवंत आहेत. 750 वर्षाचा काळ लोटून गेलाय. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. आजही तुम्ही कधी शेज आरतीला गेलात तर शेज आरतीच्या अगोदर गर्दी नसते, ज्यावेळेस रिकामा वेळ असतो. तर आम्ही आळंदीतच राहिलेली माणसं आहेत.
त्यावेळेस फक्त मन एकाग्र करून बुद्धी शांत ठेवून ह्या दोनही नाकपुड्या चालू करायचा प्रयत्न करा. हे तुम्हाला मिळेल. ही ताकद प्राणायामाने मिळते, मेडिटेशनने मिळते. माणसाच्या आयुष्यामध्ये मेडिटेशन फार महत्त्वाचं असतं. प्राणायाम, स्थिरता, त्याच्याशिवाय माणूस सहन करायची ताकद ठेवत नाही. माऊलींना राग आला. माऊली काय केले? मुक्ताईंचा अभंग ताटी उघडा. काय केलं माऊलींनी? जाऊन तटस्थ बसले राग आल्यावर. कारण मेडिटेशन सगळ्यात मोठं सामर्थ्य. मग ज्यावेळेस तुम्ही ते कराल, मन एकाग्र करा, बुद्धी शांत ठेवा. कधी जमलं आळंदीला जाऊन शेजारतीच्या आधी दर्शन घ्यायला तर गर्दी नसते, तुम्हाला थोडं थांबता येतं तिथे. शांत कान लावून ऐका, ते मग गर्दी नसते, दुसरा आवाज काही येत नाही. आणि आला तरी कानावर पडू नये एवढं सामर्थ्य आपल्याकडं पाहिजे. त्या समाधीला कान लावा. आजही ओम हा उच्चार त्या समाधीतनं तुम्हाला ऐकू येईल. फक्त दर्शन घेणाऱ्याचं सामर्थ्य तेवढं पाहिजे. वय वर्ष 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी, 21व्या वर्षी संजीवन समाधी. तो आपला वारकरी संप्रदाय. थिंक अबाउट इट. आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. आपण माणसंच विचित्र आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं, देव सुद्धा आपल्याकडे ऍडव्हर्टाइजमेंटवर खपतो, प्रचारावर. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. अनुभव वगैरे असं काही नाही. हा गेला म्हणून आम्ही जातो, तो गेला म्हणून आम्ही जातो. आमचं कसं झालंय, जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे, जो चलत आला तो मूर्ख आहे. म्हणजे जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. हे जग आहे माऊली. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरल्या त्या साबणाला खपूच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणाच्या चिपळीनं झाली होय रे? मरू दे तिकडं. विचार करायचा की जरा. आणि ह्या वयात जर विचार करायचा नाही, डोळे झाकून काही काय रे जीवन. हा, आमची पोरं तर फार भिकारी झाली दादा, क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी. साहेब 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 भिकारी. ही इलेक्शनचा काळ तर इतका विचित्र आहे ना. काय नाही, साहेब माझा बाप आहे, तुझा पेट येऊ. मग बिंदास्त राजकारण करायचं, पण स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या हिमतीवर. नाव स्वतःचं झालं पाहिजे आणि चांगल्या माणसाबरोबर. कळत नाही का? कळतं ना दादा. कळत कसं नाही, सगळं कळतं. आणि पोरांनो, भविष्याकडे बघा, बाकीचं सगळं मरू द्या. आईबापाचे स्वप्न वगैरे पूर्ण करायला शिका. बहीण आहे म्हणून सांगते, आपला महाराष्ट्र आहे, आपण भारतात जन्मलेले लेकर आहेत, एवढे वाईट नाही आहेत आपण. चुकली यावर मग फेरा पडे अशी अवस्था झाली आपली. नाही तर काय सामर्थ्य आपल्यात मला सांगा. आजही आमचं शेतकऱ्याचं पोरगं कष्ट करायला घाबरत नाही. आजही महाराष्ट्राच्या मातीतला तरुण धर्मासाठी जीव द्यायला तयार असतो. सगळेच वाईट आहेत असं नाही दादा. आजही सप्ताह 80% पोरांच्या जीवावर असतो. पंक्ती वाढायच्या असतील, पत्रवाळ्या उचलायच्या असतील, मंडप टाकायचा असेल, लावायचा असेल, काढायचा असेल, सगळेच वाईट नाहीत रे. 2-4 असतातच. 2-4 चौकात बसणार, ही कुणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, ही वाली तुझी, ही वाली माझी, गोरी दिसली, गाला तसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंडे. जर वेळ दुसरीकडे द्या किर दादा. पण आपलं रक्त काय रे आपलं? अरे शाहिस्तखानाच्या लाल व्हाला चालल्या, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी आली, भीतीने लपली. शाहिस्तखानाच्या बायकोला वाटलं या मावळ्यांनी पोरगी उचलली. बायको पळत आली शाहिस्तखानाकडे आणि बोलतीये, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है. मुमकिन नहीं कि शिवा के मावले लड़की उठा के ले जाए. ये उनकी बात नहीं, ये उनके संस्कार नहीं. शाहिस्तखानाच्या बायकोला विचारावं, जहापना शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? हमने उनकी बहू बेटियां उठाई, उनको इज्जत तक लूट ली, उनको गंदी नज़र से देखा, तो क्या वो बदली की आग में हमारी लड़की नहीं उठा सकता है? मुमकिन नहीं. बेशक वो शिवा हमारा जीना मुश्किल कर देगा, जिंदगी छीन लेगा. बेशक वो हमारा सल्तनत, हमारा नाम, सब कुछ मिटा देगा, लेकिन ये कदापि मुमकिन नहीं लड़की उनकी हो या अपनी. इस धरती पे जितनी भी लड़कियां हैं उस सबको शिवा देवी की तरह पूछता है. इन आँखों ने देखा है वो औरत जात की कितनी इज्जत करता है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य होतं ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहोत आम्ही. काय जगणं पाहिजे आमचं. विचार करा आणि मग बघा यश का मिळत नाही. 4 गोष्टी. प्रथम, ज्याने दिलं त्याच्यावर विश्वास नाही. द्वितीय,
ज्याने जन्माला घातलं त्यांची कदर नाही. तृतीय, जे करताय त्याच्यात ठाम राहत नाही. आणि चतुर्थ, संगतीमुळे योग्य मार्ग सापडत नाही. 4 गोष्टी सुधारा. तुमच्यासारखी प्रगती जगात कोणाची नसेल. भामट्यांच्या नादी लागू नका. जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुस्सी काही. सांगणारं योग्य पाहिजे की नाही. आयुष्यात माणसाला सुख कधी लागतं? तुका म्हणे सोपे आहे फक्त कधी. शहाणा तो धनी. मालक शहाणा पाहिजे की नाही. मालकच भामटा तर कसं व्हायचं? माय संसारात तरी कोण शहाणा लागतो ग? संसारात कोण शहाणा लागतो? मालकच लागतो का नाही? सासूनं वाईट बोलावं, सासऱ्यानं वाईट बोलावं, जावेनं हिनवावं, नंद्यानं हिनवावं, गावानं त्रास द्यावा, भाऊकीनं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं अगं कशाला मनावर किती मी आहे ना सोबत तुझ्या. बाई सासरवा सुद्धा आनंदानं सहन करते. खरंय की नाही ग माय? माय खरंय की नाही? होय ग देऊळगावच्या माय मावल्या? होय ग ए मागच्या? खरंय की नाही ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरंय की नाही? मी तरी कशाला? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाई सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. अगदीच तसं आहे. आम्हाला प्रेम आमच्या मालकाचं भेटलं की आम्ही या संसाराच्या सासरवासाचा विचार करत नाही, ह्या संसाराची काळजी करत नाही. कारण आम्हाला माहीत आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, सर्वत्र तो सांभाळतो, मग मी कशाला चिंता करावी. मग कान्होपात्रा म्हणली देवाला येते विठ्ठला तुझ्याकडे. जागेवर आले का तुम्ही? हा यायचं महाराज बरं का. एवढ्या देखण्या कान्होपात्रा 16.5 वर्षाचं वय, नेमकं तरुण वयात पदार्पण केलेलं त्या कान्होपात्र्यानं पायात चाळ, गळ्यात विणा, हातात चिपळ्या घेतल्या आणि पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. भजन आहे कान्होपात्र्याचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम